खोट्या मतदारांविरुद्ध खऱ्या मतदारांना जागृत करण्यासाठी आज महाविकास आघाडीकडून सत्याचा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी सध्या मुंबईच्या CSMT परिसरामध्ये आहे। महानगरपालिकेच्या समोरील सेल्फी पॉइंट आहे। आपण या ठिकाणची सगळी दृश्य पाहू शकतो। सकाळची वेळ आहे आणि या ठिकाणी संपूर्ण तयारी या मोर्चाची झालेली आहे। सर्व पक्षीय जे झेंडे आहेत ते आपल्याला या ठिकाणी लागलेले पाहायला मिळत आहेत। मुंबईमध्ये आज 1 वाजता हा सत्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे आणि यासाठीची जी जंगी तयारी आहे ती सुद्धा पूर्ण झालेली आहे। शिवसेना, उबाटा, त्यासोबतच मनसे, काँग्रेस सर्व डावे पक्ष यामध्ये सहभागी होणार आहेत आणि खोट्या मतदारांविरुद्ध खऱ्या मतदारांना जाग करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। याच ठिकाणी महानगरपालिकेच्या रस्त्यावरती बैठकसुद्धा होणार आहे आणि त्यासोबतच एक सभासुद्धा होईल आणि या सभेमध्ये सर्व प्रमुख नेत्यांची भाषणे होणार आहेत। आपण पाहतोय की या मोर्चाचे आता विविध रंग जे आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोगस मतदार यादी, मतदान यादीतील फेरफार आणि निवडणूक आयोगाच्या गैरकारभाराविरुद्ध विरोधकांनी एकत्र येत हा सत्याचा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। संविधान वाचवा, लोकशाही वाचवा, सत्याचा मोर्चा, सत्तेची नाही तर सत्याची लढाई आणि खोट्या मतदार यादी विरोधातील या भव्य मोर्चात सर्व खऱ्या मतदारांनी सामील व्हा अशा आशयाचे जे बॅनर्स, पोस्टर्स आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे लागलेले पाहायला मिळत आहेत। महानगरपालिकेच्या समोरचा हा रस्ता आपण पाहतोय। पूर्ण रस्त्यावरती आपण पाहतोय की झेंडे जे आहेत ते सध्या लावण्यात आलेले आहेत आणि आज दुपारी 1 वाजता मुंबईमध्ये होणाऱ्या या मोर्चाची जी तयारी आहे ती सुद्धा आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे। ठिकठिकाणी बॅनर्स, पोस्टर्स लावले जात आहेत। या मोर्चात हजारो मतदारांना सामील करून घेऊन दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांनी सध्या जोरदार नियोजन केल्याचं बोललं जात आहे। जनजागृतीसाठी मानवी साखळ्या आणि पत्रकारांचं वाटपसुद्धा या ठिकाणी करण्यात येत आहे। मोर्चाच्या तयारीचा भाग म्हणून 2 दिवसापासून मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईच्या विविध भागात मानवी साखळ्या उभारून सुद्धा जनजागृती केलेली आहे। संविधान वाचवायचे, लोकशाही जगवायची आहे आणि त्यासाठी एकत्र यायच्या अशा घोषणासुद्धा या निमित्तानं देण्यात आलेल्या आहेत। तर राज ठाकरे यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे, न भूतो न भविष्य अशा आशयाची जी तयारी आहे ती करण्यात यावी आणि स्पष्ट आदेश मनसैनिकांना दिलेले आहेत की दिल्लीपर्यंत या मोर्चाचे जे पडसाद आहेत ते उमटले पाहिजे, की मुंबईमध्ये नेमकं काय सुरू आहे ते देखील दिल्लीला कळायला पाहिजे असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आता मोर्चाचा जो मार्ग आहे तो सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे। निवडणूक आयोगाच्या बेजबाबदार कारभारामुळे मतचोरी आणि बोगस मतदारांचा उद्योग चालला आहे आणि असा आरोप जो आहे तो अनिल परब यांनी केला आणि आज दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीट येथून हा मोर्चा सुरू होईल। तो मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या याच मुख्य प्रवेशद्वाराजवळ दुपारी 4 वाजेपर्यंत पोहोचेल आणि मग तिथे प्रमुख नेत्यांची सगळी भाषणं होणार आहे। देशस्तरावर बिहारच्या निवडणुकीची चर्चा असताना महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या चर्चासुद्धा रंगत आहेत आणि त्यात मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती देशाच्या राजकीय पटलावर अनेक समीकरणांमध्ये बदल घडून आणू शकते अशी सुद्धा चर्चा आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय की या मोर्चाला तितकंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आता नेमकी भूमिका काय असणार आहे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि इतर जे प्रमुख नेते आहेत ते नेमकं काय भाष्य करणार आहे याकडे सध्या उभ्या महाराष्ट्राचं, देशाचं आणि सत्ताधाऱ्यांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।